का कधी आयुष्यात असं जगावं लागतं, मनात दुःख पण ओठावर हसू असं आणावं लागतं। खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जाताना पाहावं लागतं। आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही, म्हणूनच आपण जगतो। जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायला असेल तर तो तुमच्यात शोधा, कारण तुमच्या आयुष्यात भलं फक्त तुम्हीच करू शकता, बाकी कुणी नाही। जिंदगी छळायला लागलो की नसीब चमकायला वेळ लागत नाही। संकट सुद्धा आपली ऐपत पाहून येतात। जेवढी तुमची कुवत तेवढंच तुमच्या वाट्याला येतं, त्या पलीकडे काहीही नाही। तुमची जिद्द एके दिवशी तुम्हाला सिद्ध करेल, फक्त ती कमी होता कामा नये। अनुभव हा बाजारातला तो नमुना आहे ज्याच्यासाठी स्वतः खर्ची व्हावं लागतं। परखड माणसाचं जगणं अवघड असतं, कारण सत्य अजूनही जगाला बोचतं। जग फार विचित्र आहे। जग कधी तुमच्यावर हसतं तर कधी कौतुकही करतं, म्हणून जगाचा विचार सोडा, स्वतःकडे लक्ष द्या। डोळे आणि कान उघडे असताना सत्य नाकारणाऱ्या माणसांच्या मेंदू आणि हृदयाशी काहीही संबंध नसतो। कुणीही आपल्याबद्दल वाईट नसतं, स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी चाललेली खट्याटोप असते, पण याचा तोटा असा की ते स्वतःची फसवणूक। जगा असं की तुमचा जन्मदिवस हा सोहळा झाला पाहिजे, 4-5 लोक गोळा करणार नाही। कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्यासोबत असू द्या, कुणाच्या सहाऱ्याची कधीच गरज भासणार नाही। शिक्केवाले निंदक प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे शिक्के मारत फिरतात। स्वतःच्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो। अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाचं माणसाला अनेकदा हरवते। हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही। माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते। त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो। जास्त विश्वास ठेवू नका, जास्त काळजी करू नका, जास्त अपेक्षा करू नका आणि जास्त प्रेमही करू नका, कारण नेहमी जास्त त्रास हे त्रासदायक असतं। आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी आपली मजा बघणारे आपलेच असतात, ही खरी शोकांतिका। जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता, आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी। सर्वात जास्त फक्त दुःख त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो। माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो। एवढं बिझी पण नसावं की आपले नाराज राहतील, आणि एवढं फ्री पण नसावं की तुमची किंमत शून्य समजली जाईल। कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका। माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही। नुसती माफी मागून चालत नाही, वागण्यात बदल झाला तर त्या माफीचा काही फायदा होतो। वरून कोणी पाहिलं नाही म्हणून मावळाचे चाफ्याचं अडलं नाही। शेवटी पानांनी साथ सोडली तरी बहरनं त्यानं सोडलं नाही। प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते। अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याला सुस्वभावाची अनमोल परतफेड असते। प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ पुरी पडावी। मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं। आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून मी येईन नंतर।